आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन, पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी विनंती केली, नारायण राणेंचं वक्तव्य। दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांना न्यायालय योग्य तो न्याय देईल, हा न्यायालयीन विषय। दरम्यान दिशाच्या आईवडिलांना कोण ब्रेन वॉश करत होतं, केशोरी पेडणेकर यांनी जाहीर करावं, नितेश राणे यांचं आव्हान। नारायण राणे कचरा आपण लक्ष देत नाही, पक्ष सोडल्यापासून राणे आमच्यावर टीका करतात, आदित्य ठाकरेंची टीका। ठाकरेंना दंगली कुठे कशा घडवायच्या होत्या, तारखा सांगू शकतो, ठाकरेंविषयी आम्हाला अधिक माहिती, राऊत तेव्हा शिवसेनेमध्ये नव्हते, नितेश राणेंचा हल्लाबोल। दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी, आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप। जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीयवादी आहेत, स्वार्थासाठी जात निर्माण करतात, नितीन गडकरींचे एका कार्यक्रमात वक्तव्य। जातीयवादी नेते कोण कोण आहेत हे गडकरींना विचारलं पाहिजे, ते मोठे नेते आहेत त्यामुळे मोठी नावं घेऊ शकतात, अशा नेत्यांना पक्षामध्ये ठेवू नये, नारायण राणेंची प्रतिक्रिया। गडकरींच्या मताशी मी सहमत, नेत्यांनी लोकांमध्ये वाद लावू नये, जातीपातींमधले वाद देशाच्या विकासाला मारक आहेत, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त जयंत पाटलांची भेट, जयंत पाटलांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवारांकडून स्पष्टीकरण।